अहो, सिद्धूला अजून घेऊन गेले नाहीत ना? सिद्धू दादा, तुझं सिद्धू, अरे काय झालंय सगळं? सिद्धू दादा, तुमचे आभार कसे मानू मला हेच कळत नाहीये बघा. आज तुमच्यामुळे माझा यंकी सुटला, पण तुम्ही अडकला की हो. पण तुम्ही लय म्हणजे लय चांगले माणूस आहेत. त्या नक्की तुमच्या पाठीमागं उभारणार. तुम्ही जवळ सुटत नाही, मी रोज प्रार्थना करणार तुमच्यासाठी. काळजी घ्या. पिंकी दादाची काळजी घ्या. एक मिनिट सिद्धू, इतका चांगुलपणाही बरा नाही सिद्धू. अख्ख्या जगाला मदत करत फिरत असतो. कधीतरी आईच्या मनाचा विचार कर. सॉरी, खरंच सॉरी. सिद्धू, आज तू कोर्टाचे धाडस दाखवलंस ना, त्यामुळे तुझ्याबद्दलचा अभिमान आणि प्रेम कैक पटीनं वाढलंय. पण मी मात्र लक्ष्मी, काय करू सिद्धू? रागावून चिडू तुझ्यावर की हात उगारू? जे घडलं ते का नाही सांगितलंस तू मला? अरे मैत्रीण आहे ना मी तुझी. मग आजचा हा दिवस आपल्याला टाळता आला असता, पण तू पर्क केलंस मला. पर्क केलंस. आता असं नको करूस. रडू नकोस ना, रडू नकोस. हे बघ, तू काही मुद्दाम केलं नाहीयेस. अपघात घडला तुझ्या हातून, चुकून. तो कुणाकडूनही घडू शकतो, नाही का? तू आता ही जबाबदारी घेतलीयस ना, मग यापुढे जे घडेल त्याला सामोरं जायचं. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. आणि एक लक्षात ठेव, तू काही मुद्दाम केलेलं नाहीयेस. चुकून झालं, तुझ्या हातून चुकून अपघात घडलाय. पण हे बघ, त्याच्या दरबारात ना अनावधानाने झालेल्या चुकांना माफी असते रे. फक्त आता डगमगायचं नाही. जे होईल त्याला सामोरं जायचं. त्या सगळ्यातून मार्ग निघेल. सिद्धू, सिद्धू, माझी ड्रीम गर्ल जेव्हा माझ्या समोर येईल ना, तेव्हा असं वाटायला हवं की मी आकाशात तरंगतोय. आणि जेव्हा ती माझ्या दिशेने चालत येईल, तेव्हा असं वाटायला हवं की या तळपत्या सूर्याच्या उन्हात रिमझिम पाऊस पडतोय. ओ मॅडम 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 घ्या की चप्पल. तुम्ही पैसे नाही दिले तरी चालणार आहे. ये तो बस ट्रेलर है मैडम, पिक्चर अभी बाकी है. भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या नाही. वाळून उधळतो जीव माय बापा, मनवायोरी पेटला. हा सिद्धू देतो वचन 7 जन्मांच्या साथीचं. या घरात आता वारं वाहील फक्त आणि फक्त प्रेमाचं. सिद्धिराज, काय झालं? लागलं का? पण घेताना तुम्ही माझं नाव. झाला ना उखाणा एकदम जंगी.
हा धीरज पण ना अजून गाडी घेऊन नाही आला. याला आत्ताच फोन करायचा होता. बोल रवी. संपतराव, व्हॉट्स गोइंग ऑन? तुमचा मुलगा अजिबात कंट्रोलमध्ये नाहीये ना तुमच्या? हां, त्याच्या जबानीमुळे किती मोठा प्रॉब्लेम झालाय कळतंय तुम्हाला? अरे तू प्रॉब्लेम काय सांगतोस मला? तेच प्रॉब्लेम निस्तरण्यासाठी कोर्टातून बाहेर आलोय. हे झालं तुमच्याबद्दल. आमचं काय? त्या सिद्धूच्या जबानीमुळे सगळा घोळ झालाय. आधीच त्या सरबतवाल्या पोरीची साक्ष महागात पडली. तो व्यंकी निर्दोष सुटलाच आहे, पण सुपर्णा किती मोठ्या ब्लेम मध्ये अडकली कळतंय तुम्हाला? आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्हाला एक काम दिलं होतं मी की तुमच्या पोराला कंट्रोल करा, पण नाही ना तुमची सून तुमचं ऐकते ना तुमचा पोरगा. या सगळ्या गोष्टी ऐकायला मला आता वेळ नाहीये. सिद्धूला या प्रकरणातून कसं सोडवायचं हे मला पहिलं बघायला हवं. समजलं? या दॅट्स राईट. आता तुम्ही आमचा विचार कशाला करणार? आम्ही कोण आहोत तुमच्यासाठी, नाही का? काय काय पाहिजे काय तुला? आता माझ्या सोलार प्रोजेक्टसाठी सगळ्यात मोठा टेंडर तुम्ही मिळवून द्यायचा. अरे करतो रे बाबा, करूया ते आपण भेटल्यावर. चल ठेव फोन आता. रवी, डार्लिंग, दिस इज द राईट टाइम. हीच योग्य वेळ आहे. आता ते टेंडरला नाही म्हणू शकणार नाही. व्हॉट अबाउट मी? मला झालेल्या शिक्षेचं काय? आय टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, कोर्टाने जी शिक्षा तुला दिली आहे त्याबद्दल एक पॉलिटिशियन काय करणार आहे? ते काहीच करू शकणार नाही. एनिवे, वकील काय म्हणाले सांग मला एक्झॅक्टली. साईन करून फाईन भरावा लागेल. बस एवढंच नाही अगं, मग भरून टाक फाईन. एवढंच नाहीये रवी. तिथे कोर्टात सगळ्यांसमोर माझी लाच गेलीये. सगळ्यांसमोर मला शिक्षा सुनावलीये आणि माझ्या विरोधात असलेली भावना ती मात्र जिंकली. ही केस मी का उभी केली होती? त्या भावनाला धडा शिकवायला. तिचा भाऊ आत अडकलाय या गोष्टीचा फायदा घ्यायचा होता मला, आणि का नाही घ्यायचा मी? भावनाने स्वतःच्या नावावरची प्रॉपर्टी जरी आपल्याला दिली असली तरी आनंदीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी इव्हेंच्युअली तीच घेणार. तिने माझ्या भावाचा जीव घेतला, माझ्या मम्माचा जीव घेतला आणि माझी भाची आनंदी तिचाही ताबा घेतला. आय जस्ट हेट हर. आय नो, बट कॅन यू लुक ॲट द अदर साइड ऑफ द कॉइन? सिद्धू जेलमध्ये गेलाय आणि सिद्धू जेलमध्ये गेलेला असल्यामुळे भावना वीक झाली आहे. कॅन वी ॲटलीस्ट सेलिब्रेट दॅट? आणि अल्टिमेटली दिस इज वॉर. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. नाही. सुपर्णा मुजुमदार कांट लूज एनी. ही हार मी लक्षात ठेवेन.